जय शिवराय. तुम्ही त्या दिवशी हडपसरचा या भाऊंचा व्हिडिओ पाहिला असेल तर हडपसरला जो रेल्वे गेट आहे त्या ठिकाणी जिथं कचराकुंडी, त्या कचराकुंडीत बरेच दिवस झालं ते आपलं आयुष्य जगत होते. तर आपलं इंस्टाग्रामला आणि फेसबुकला पाहून एका माणसाने आपल्याला या बेघर बांधवांची माहिती दिली आणि आपण त्यांना घेऊन आलो आपल्या आश्रमात, जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, किल्ले शिवनेरी. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी का जे आपल्या या कामासाठी फुलना फुलाची पाकळी आपल्या घासातला घास या बेघर बांधवांसाठी देत असतात. तर त्यांचा आज आवरायला घेतलं. पूर्ण अवतार खराब होता, म्हणजे कचऱ्यातच खाणं, कचऱ्यातच राहणं, सगळ्या गोष्टी तिथंच. आणि कित्येक दिवस झाला आंघोळ नाही, कपडे असेच फाटलेली घालून ते आपलं आयुष्य जगत होते. तर आपण शिवरून योग प्रतिष्ठान, योगेश दादा, मातम मित्र परिवार यांच्या माध्यमातून अशा बेघर बांधवांसाठी काम करतो का ज्यांना खरंच आज आपण एवढे वाईट दिवस कोणावर नसावं का जे अन्न आपण कचऱ्यात फेकतो, तेव्हा पुढे हे बेघर बांधवांचे नशिबात जातं, ज्याला आपण खरकट म्हणतो. सकाळची शहरांमध्ये असेल, गावांमध्ये असेल तर कचरा गाडी न्यायला येते, तो कचरा ज्या डम्पिंग होतो तेव्हा पुढे असे लोक पोट भरत असतात. तर मी काय म्हणत नाही, मी लय चांगलं काम करतोय. तर याचं एक छोटंसं उदाहरण आता आलं. एक चिपळूणमधून एक बाबा हरवले रत्नागिरीतून. तर त्यांचे घरचे 1 वर्ष झालं त्यांना कंटिन्यू सापडतात. मी तुम्हाला सांगत असतो का, व्हिडिओ शेअर करा. आपल्या घरातला माणूस कोण हरवलेला नाही म्हणून आपल्याला त्या गोष्टी कळत नाही, पण ज्यांच्या घरातला माणूस हरवलाय त्यांना विचारा आपल्या कुटुंबावर, त्या कुटुंबावर काय परिस्थिती असते. वर्षानुवर्ष ते आपल्या जो हरवलेला माणूस आहे त्यांना सापडत असतात. तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा. कदाचित हाही माणूस कोणता तरी असेल, नातेवाईक असेल, भाऊ असेल, मुलगा असेल. तर तुम्ही एखादा व्हिडिओ शेअर केला, तुम्ही असंख्य गाण्यांचे, नाच गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असतात, कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असतात. तर तुम्ही जो चांगल्या कामाचा व्हिडिओ, छत्रपती शिवरायांना आज अखंड हिंदुस्थान मानतो, तुम्ही त्यांच्या नावाने आज ही लोक पोट भरतायत, आज त्यांच्या मूर्तीपुढे, महादेवांच्या मूर्तीपुढे 2 घास खातात. एक व्हिडिओ शेअर केला तर कदाचित अशा लोकांचं घर सापडू शकतं आणि तो आशीर्वाद लय वेगळा असेल. म्हणजे नाच गाण्याचा व्हिडिओ शेअर करूनही तुम्ही किती शेअर केले तरी आशीर्वाद भेटणार आहे, पण अशा एखाद्या बेघर बांधवाचा तुम्ही व्हिडिओ शेअर केला आणि तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचला, 10 वर्षांनी, 5 वर्षांनी, 2 वर्षांनी तो माणूस सुखरूप त्यांच्या घरच्यांना भेटला, तर हा आशीर्वाद तुम्हालाच नक्की लाभणार आहे. तर विचार करा. आता मी यांचं आवरायला घेतलंय आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी टाकतो का ते कसे दिसत आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर त्यांच्या घरापर्यंत गेला तर खरंच हा एक पुण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून होईल. तर विचार करा. मी नंबर सांगतो 7709092527. याच्यावर आपण संपर्क करू शकता, अशा बेघर बांधवांची माहिती देऊ शकता. तर विचार करा आणि आपण प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य करा. नंबर परत एकदा सांगतो 7709092527. हे आश्रम आपलं जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, किल्ले शिवनेरी. आता पाहताय आपल्याकडे 75 बेघर लोक आहेत. तर आता इथं चहा वगैरे पितायत, सगळं आनंदात ते आपलं आयुष्य टाइम टू टाइम जगत असतात. एक कुटुंब त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून भेटले. तर आपण याचा एक भाग व्हा आणि जे आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत देत असतात किंवा कपड्याची मदत करतात